अहिल्यानगर माध्यमिक शिक्षण सोसायटीच्या 83व्या वार्षिक सभेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज. माध्यमिक शिक्षकेतर संघटनेची सर्वसाधारण सभेची मागणी. अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 83व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध शैक्षणिक व संघटनात्मक विषयांवर चर्चा झाली. यावेळी अनेक सभासद शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी विविध महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. सभेदरम्यान माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवण्यात आला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्या जसे की आपल्या सोसायटीमध्ये शिक्षकेतर नावाचा समावेश करणे, वर्गणीमध्ये होणारा अन्याय दूर करणे, तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सन्मानाबाबत संचालक मंडळांनी न्याय देण्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. सोसायटीच्या कामकाजाबाबतही सभासदांनी विविध सूचना मांडत सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अधिक प्रभावी निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. सभेचे वातावरण उत्साहपूर्ण राहिले असून उपस्थित सदस्यांनी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. यावेळी संघटनेचे संदीप पानमळकर, अंजाबापू गाडेकर, किशोर मुथा, हिशोब तपासणी समितीचे आमोद नलगे, प्रसिद्धी प्रमुख सिद्धांत कराळे, अक्षय ठोंबे, अविनाश ईश्वर, अमृते, ग्रंथपाल गाडे सर, नितीन कोहक, महेश दरेकर, कानडे सर यांच्यासह अनेक सभासद व पदाधिकारी यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रतिनिधी दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. नमस्कार, मी संदीप मल्हारी पानमळकर. आपल्या शिक्षकेतर संस्थेची आजची आपली जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, ही सभा 83वी सर्वसाधारण सभा आहे. या संस्थेमध्ये शिक्षक त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात सभासद आहेत. यामध्ये या संस्थेने विविध मुद्दे मांडलेत. खऱ्या अर्थाने आम्ही शिक्षकेतर कर्मचारी म्हणून सर्व प्रवर्गातील लिपिक असो, शिपाई असो किंवा लॅब अटेंडंट असो, ग्रंथपाल असो, शिक्षकेतर विभागात मोडणारे सर्व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर या संस्थेचे सभासद आहोत. परंतु या संस्थेमध्ये सभासद वर्गणी हा एक महत्त्वाचा मुद्दा या सभेनिमित्ताने येत आहे. तर या मुद्द्यामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की 50,000 रुपये ज्यांना पगार असेल त्यांची वर्गणी ही सरसकट 4,000 रुपये. खऱ्या अर्थाने शिक्षकेतर बांधवांना काही एवढ्या मोठ्या प्रमाणात पगार नसतो. सरासरी 40-50 हजारापर्यंत आमच्या शिपाई वर्गांना पगार आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात पगार असतो. आणि त्याचप्रमाणे शासकीय स्तरावर होणारी त्यांची कपात असते, PF असो किंवा NPS कपात असो. आणि वरतून जर त्यांनी त्यांच्या गरजेपोटी कर्ज घेतलं संस्थेकडून तर त्याप्रमाणे त्यांना त्यांचं जे काही कौटुंबिक किंवा व्यावहारिक गोष्टी चालवणं अत्यंत अवघड होणार आहे. खऱ्या अर्थाने भाग भांडवल किंवा सभासद वर्गणी वाढवणं हे काही चुकीचं नाही, परंतु पगाराच्या प्रमाणात वाढवली गेली पाहिजे. मी म्हणतो आमच्या साधारण जे काही शिपाई वर्ग आहे त्यांच्यासाठी 3,000, म्हणजे ज्यांचं 50,000पर्यंत पगार आहे त्यांच्यासाठी 3,000 आणि 50 नंतर पुढचा टप्पा येतो तो 75,000चा. ज्यांना 75,000पेक्षा अधिक पगार असेल त्यांना 4,000 रुपये वर्गणी. त्याचप्रमाणे ज्यांना 1 लाखापेक्षा अधिक पगार असेल तर त्यांची निश्चितच तुम्ही 5,000 वर्गणी करा. म्हणजे आमचा या वर्गणी वाढीला विशेष विरोध नाही, परंतु त्या वेतनाच्या प्रमाणामध्ये याचा वाढ व्हावी. खऱ्या अर्थाने याच्यामध्ये आपलं भांडवल वाढलं तर निश्चितच संस्थेचा फायदा होणार आहे, सभासदांचा फायदा होणार आहे, त्या वर्गणीवरचं व्याजही आपल्याला मिळणार आहे. परंतु या खऱ्या अर्थाने आमचं जे काही शिपाई वर्ग आहे, शिक्षकेतर वर्ग आहे, त्या वेतनाच्या प्रमाणामध्ये त्याला ती वर्गणी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि या सभेनिमित्ताने संचालक मंडळाने आणि सर्व सभासदांनी या मागणीचा निश्चितच विचार करावा. त्याचप्रमाणे आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत. याच्यासाठी आमचे नेते किशोरजी मुथा असतील, हे आमच्या जे काही आम्हाला नाम द्यायची अपेक्षा होती आपल्या संस्थेला, कारण आम्ही सुद्धा त्याच प्रमाणात सभासद आहोत.
ज्या प्रमाणात इतर शिक्षक आणि शिक्षकेतर म्हणजे शिक्षण क्षेत्राशीच निगडीत आमचं नाव आहे, आम्हाला शिक्षकेतर असल्याचा स्वाभिमान आहे, त्याबाबत किशोरजी मुत्ता बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी किशोर मुत्ता, अहमदनगर जिल्हा शिक्षकेतर संघटना हिशोब तपासनीस. आजच्या 83 वार्षिक सभेत सोसायटीच्या यांनी संचालक मंडळाने एक उपविधी मांडलेला आहे. संस्थेचं नाव बदलायचं, पण त्यांनी त्याच्यात फक्त अहिल्यानगर शिक्षक सोसायटी असं केलेलं आहे. पण आमची सर्व शिक्षकेतर तर्फे एकच मागणी आहे, अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सोसायटी असं नाव पाहिजे. कारण की आमचे बी 2-2,500 कर्मचारी आहेत. आम्ही शिक्षण क्षेत्रातच काम करतो, सर्व काम आम्हीच करून आमचं नाव का नसावं. त्यामुळे आमची ठामपणे एकच मागणी आहे, अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सोसायटी असं नामांतरणाचा उपविधी मांडावं. आजच्या सभेत त्यांनी मंजूर करावा ही सर्व संचालकांना माझी विनंती आहे. मी अमोद नलगे, शिक्षकेतर संघटना अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी ही सर्वसाधारण सभा जी आहे शिक्षक आणि शिक्षकेतर सोसायटीची, या निमित्त मी बोलत आहे की यांनी यावर्षी जो निर्णय घेतलेला आहे की वार्षिक वर्गणी जी वाढवली गेलेली आहे, मूळचं जर आता पाहिलं तर शिक्षकेतर भरतीला सध्या परवानगी नाहीये. गेली अनेक वर्ष शिक्षकेतर भरती नाहीये. त्यातून बरेचसे लोक जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांचीही सर्व्हिस फार थोडी राहिलेली आहे. हातात पडणारा जो पगार आहे तो तुटपुंजा पगार आहे. आणि जर ही वर्गणी जर वाढवली गेली तर निश्चितच असणाऱ्या शिक्षकेतर बांधवांना आणि भगिनींना हे अवघड जाणार आहे. येणारा पगार जर तुटपुंजा असेल तर ही वर्गणी भरायची कसा, हा एक प्रश्न समोर उभा राहिलेला आहे. आणि याच्यातनं काय होईल, सोसायटीला हवे असणारे जी वर्गणी आहे ती वेळेवर मिळणार नाही आणि यात निश्चितच सोसायटीचा तोटा होईल. म्हणून दुसरा एक विषय असा होता नॉन टीचिंगच्या बाबतीत की या सोसायटीला सध्या शिक्षक सोसायटी असंच नाव आहे. आम्ही मागच्या वर्षी सुद्धा मुद्दा मांडला होता की याला शिक्षक आणि शिक्षकेतर सोसायटी अहिल्यानगर असं नाव देण्यात यावं. ती प्रोसेस मी त्यांच्या संबंधितांशी बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की चेअरमन साहेब बोलले की ठीक आहे, ती प्रोसेस चालू आहे. प्रत्यक्षदर्शनी मी ती प्रोसेस पण पाहिलेली आहे, प्रोसेस खरोखर चालू आहे. पण आमची एकच विनंती असेल की आता आमचा अंत पाहू नका, कमीत कमी सोसायटीचं नामांतरही लवकर करा. आणि हा जो तुम्ही वर्गणीचा निर्णय जो घेतलेला आहे, या वर्गणीचा निर्णय मात्र मी स्वतः अमोद नलगे सक्षमपणे या ठिकाणी उभा राहून सांगतो, जोपर्यंत वर्गणीचा निर्णय होणार नाही तोपर्यंत अमोद नलगे स्टेज सोडणार नाही. भला गदारोळ जरी झाला तरी चालेल, पण आमची मागणी ही या ठिकाणी मान्यच झाली पाहिजेत. आदरणीय पानमळकर सर असतील, आदरणीय मुता सर असतील, आम्ही संघटित आहोत. आणि एक लक्षात ठेवा, विरोधी पक्षाच्या झेंड्याखाली किंवा असणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या झेंड्याखाली आम्ही वागणारे नाहीत. आम्ही स्वावलंबी आहोत, कारण आम्ही शिक्षकेतर कर्मचारी आहोत. खऱ्या अर्थानं शाळा जर चालत असेल, विद्यार्थ्यांचं जर भलं गुणाचं होत असेल ती सुरुवात शिक्षकेतरांपासून होती. म्हणून ठामपणे मी या ठिकाणी सांगेल की आमच्या हक्काचं असणाऱ्या गोष्टी आम्हाला मिळाल्याच पाहिजेत आणि त्या आम्ही मिळवणारच, यात एक किंचितही शंका नाही.